गुड मॉर्निंग. मी आज दम आलू बनवणार आहे. आज संडे स्पेशल रेसिपी तर मी छोटे छोटे इथे बटाटे घेतले आणि ते उकडून घेतले. म्हणजे बॉईल करून घेतलेले. आणि इथे कांदे घेतले 2, एक टोमॅटो, थोडेसे काजू, अद्रक आणि लसूण असं घेऊन ह्याची मी व्यवस्थित भाजून घेणार आहे तव्यात. तर तव्यात 2 ते 3 स्पून ऑइल टाकून हे व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. तर एकदम लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर आपला बघू शकता इथे बऱ्यापैकी आपलं हे भाजून झालेलं आहे. तर आता एका ताटात काढून थंड होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. मग मिक्सरला लावून घ्यायचं आहे. मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे, पेस्ट करून. आणि मग हे जे बटाटे आपण जे बॉईल करून घेतलेत, उकडून घेतले, त्यांना असं तो स्पूनच्या सहाय्याने थोडं थोडं असं डिप करून घ्यायचं आहे. आणि मग हे बटाटे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी असे लालसर झालेले आहेत आपले. मग एका भांड्यात काढून पुन्हा घ्यायचे. नंतर मग फोडणीला थोडंसं जिरं आणि जो मसाला आपण वाटून घेतला आहे तो आतमध्ये ॲड करून व्यवस्थित स्पूनने हलवायचं आहे. त्यानंतर मग आपला मालवणी मसाला आणि नंतर हळद आणि आपला मालवणी गरम मसाला ॲड करून व्यवस्थित चमच्याने पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. नंतर मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून झाकण मारून आपल्याला जे वाटण आहे त्याला तेल सुटेपर्यंत झाकण मारून ठेवायचं आहे. नंतर पाणी ॲड करायचं आहे. मी फक्त 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. मला थिकनेस थोडी कमी पाहिजे होती म्हणून. आणि मग वरून थोडं दही ॲड करायचं आहे. मी दही 1 छोटी वाटी दही घेतलं होतं. तर जसं मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मी आतमध्ये ॲड केलं आहे. तर पुन्हा एकदा ढवळून बघायचं आहे. आणि मग उकळ आल्यानंतर आतमध्ये बटाटे ॲड करायचे आहेत. बटाटे ॲड करून झाल्यावरती वरून कोथिंबीर. तर आपली रेसिपी रेडी झाली. तर बघू शकता खूप छान अशी रेसिपी आपली झालेली आहे. छान कलर पण सुटलेला